नमस्कार सर्वांना. एके परफेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. बघा, महाट्रान्सफो साठी आपण वित्त व लेखावरती जे बॅच स्टार्ट केली होती त्याचा भाग क्रमांक 6 आहे, ज्यामध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे ज्याचं नाव आहे रोजकिर्द, ज्यालाच आपण जर्नल असे म्हणतो. ओके, तर बघा, अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ई बुक आणि मॉक टेस्ट बॅच घेतली नाही त्यांनी नक्की परचेस करा. यावरती आज डे 2 सुरू आहे, ज्यामध्ये आपण 50 प्रश्न कालचे आणि आजचे 50 प्रश्न असे 100 MCQ दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी. बघा, टू डू लिस्ट जर असेल, टू डू लिस्ट म्हणजे काय तर दररोज करण्यासाठी जे काय एखादा मेंटर तुम्हाला बघा एक काय करतो तर रूपरेषा देतो की एवढे क्वेश्चन तुम्हाला आज रीड करायचे आहे. तर आजची टू डू लिस्ट सुद्धा मी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये टाकलेली आहे. सर्वांनी डे 2 ची PDF वाचून घ्या आणि डे 2 ची PDF वाचल्यानंतर मॉक टेस्ट लावा, म्हणजे जेणेकरून तुमचा डबल सराव होईल. ओके, तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस केला नाही त्यांनी नक्कीच परचेस करा आणि आपल्या सरावाला कुठंतरी वेग द्या. ओके, तर बघा, आज आपण थोडक्यामध्ये जर्नल शिकणार आहोत. तर बघा, जर्नल या शब्दाचा उगम कुठून झाला, ओरिजिन ऑफ द वर्ड. बघा, विचारू शकतात की जर्नल या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झालेली आहे, त्या शब्दाचा अर्थ काय, प्रश्न विचारतीलच. ओके, कारण की ह्या बेसिक गोष्टीवरतीच कुठेतरी प्रश्न सेट होणार आहेत. तर बघा, जर्नल या शब्दाचं जे काही उत्पत्ती आहे ते जोर या शब्दापासून झालेले. द वर्ड जर्नल इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड. आणि हा जो जोर शब्द होता ना, हा कोणत्या भाषेतील शब्द होता तर फ्रेंच. ओके, फ्रेंच लँग्वेज मधील शब्द होता, ज्याचा अर्थ काय होतो तर विच मीन्स डे, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो तर दिवस होतो. लक्षात ठेवा, जर्नल हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे तर फ्रेंच भाषेतून आलेला आहे. ओके, कोणता शब्द होता तो तर जोर होता. जोर म्हणजे काय तर दिवस. आपण डे टू डे नोंदी करत असतो जर्नल एंट्रीच्या, म्हणूनच जर्नल या शब्दाची उत्पत्ती जोर या शब्दापासून झालेली आहे. हा शब्द कोणत्या लँग्वेज मधील आहे तर फ्रेंच लँग्वेज मधील आहे. याचा अर्थ काय होतो तर डे किंवा दिवस असा अर्थ याचा होतो. कारण यात दररोजच्या नोंदी असतात म्हणून याला काय म्हणतात तर जर्नल असे म्हणतात. जर्नल आणि ते नोंद करणे म्हणजे काय तर जर्नल एंट्री. आय थिंक सर्वांना ओरिजिन ऑफ वर्ड जर्नल हे समजलेलं असेल. आता दुसरं, पर्पज ऑफ अ जर्नल. जर्नलचा उद्देश काय असेल रे, तर बघा, इट इज यूज टू रेकॉर्ड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन अ बिझनेस. पहिलंच आहे, व्यवसायातील आर्थिक व्यवहारांची नोंद करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आता मला सांगा, दिवसभरामधील तुम्ही 100 रोजकिर्द नोंदी लक्षात ठेवू शकता का रे? ओके, म्हणजे तुमच्या मेमरीला कुठेतरी रिप्लेस करण्याचं काम कोणी केलं तर जर्नलने केलेलं आहे. लक्षात ठेवा, अकाउंटिंगने केलेलं आहे. ओके, दुसरं काय तर बघा, एव्हरी ट्रान्झॅक्शन इज डॉक्युमेंटेड युजिंग स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी. म्हणजे प्रत्येक व्यवहार हा ठराविक शब्दांमध्ये नोंदवला जातो. ओके, अ डिटेल्ड एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन इज गिवन. आणि व्यवहाराचे स्पष्टीकरण सुद्धा दिले जाते. आता डे टू डे आपण काय करत असतो, जर्नलच्या एंट्रीज करत असतो. ओके, आजचं लेक्चर जरी तुम्हाला बोर वाटत असलं तरी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर आयुष्यामध्ये काय म्हणत आहे, तुम्हाला जर आयुष्यामध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल तर जनरल तुम्हाला अभ्यासणे गरजेचेच आहे. जर्नल वरती एक प्रश्न परीक्षेत ठेवलेला असतो म्हणजे असतोच. ओके, आणि हे 2 पार्ट मध्ये मी काय करणार आहे तर जर्नल एंट्री हे चॅप्टर कव्हर करणार आहे. तर दोन्ही पार्ट हे तुमच्यासाठी फार महत्वाचे असणार आहे. थोडं चॅप्टर बघा, टायमिंग जास्त खाईल तुमचा, परंतु यावरती तुम्हाला कुठंतरी 2.20 गुण मिळतील, म्हणजे मिळतीलच. एक प्रश्न जर आला तर 2.20 गुण मिळत असतात. लक्षात ठेवा. ओके, बघा, आता एव्हरी ट्रान्झॅक्शन इज डॉक्युमेंटेड युजिंग स्पेसिफिक टर्मिनॉलॉजी. ते प्रत्येक शब्दांमध्ये कसे असते, ठराविक असते, नोंदवल्या जात असते. लक्षात ठेवा, उचल, ड्रॉविंग वगैरे असे शब्द असतील ते आपण आता सांगतोच तुम्हाला. एक एक गोष्ट तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो. त्यानंतर बघा, क्रोनॉलॉजिकल रेकॉर्डिंग म्हणजे कालानुक्रमे याची नोंदणी होत असते. जसे की आजचा पहिला बघा, 7 वाजताचा जो व्यवहार आहे त्याला अगोदर लिहिता, 8 वाजताचा व्यवहार नंतर लिहिता, म्हणजे तारीखनुसार लिहित असतात. बरोबर आहे, तारखेनुसार नोंदी करत असतो आपण. 1 एप्रिल पासून बघा, आता 1 एप्रिल पासून आपला आर्थिक वर्ष सुरू होते. मग 1 एप्रिलची नोंद अगोदर लिहिल्या जाते, त्यानंतर 2 एप्रिलची, त्यानंतर 3 एप्रिलची, त्यानंतर 4 एप्रिलची, त्यानंतर 5 एप्रिलची. अशा प्रकारच्या कालानुक्रमे काय होत असते तर जनरल एंट्रीची नोंद होत असते. तर बघा, थोडसा आवाजामध्ये बघा, एनर्जी मध्ये तुम्हाला कमतरता वाढत असली तर काही दिवस फक्त ऍडजस्ट करून घ्या. ओके, सर्वांना माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे, मी टेलिग्रामला सांगितलेलं आहे, नव्याने सांगण्याची काही गरज नाही. यानंतर बघा, दे आर रिटर्न सिस्टमॅटिकली फॉर फ्युचर रेफरन्स, म्हणजे भविष्यातील संदर्भासाठी ते व्यवस्थित लिहिले जातात. ओके, यानंतर बघा, आता
प्रस्तावना आपण जर्नल एंट्रीची अभ्यासणार आहोत. बघा मी पॉइंट काढलेले आहेत, तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही, हे पॉइंट लक्षात ठेवा, लर्न करा, म्हणजे तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. बघा पहिला पॉइंट तुमच्या समोर ठेवतो. पहिला पॉइंट आहे अ बिझनेसमॅन कंडक्ट्स न्यूमरस ट्रान्झॅक्शन डेली. ओके, बघा व्यावसायिक काय करतो तर दररोज अनेक व्यवहार करत असतो. बरोबर आहे. प्रस्तावना सुद्धा मी पॉइंट टू पॉइंट घेतलेली आहे, समजून घ्या. इट इज इम्पॉसिबल टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन सो दे आर रेकॉर्डेड इन बुक्स. बघा सर्व व्यवहार लक्षात ठेवणे अशक्य असल्याने ते पुस्तकांमध्ये नोंदवले जातात. तिसरा पॉइंट बघा, द नंबर ऑफ बुक्स डिपेंड्स ऑन द बिझनेस साइज अँड नेचर म्हणजे पुस्तकांची संख्या व्यवसायाच्या आकार आणि स्वरूपावरती कसं असते तर अवलंबून असते. त्यानंतर चौथा पॉइंट आहे द टू इसेन्शियल बुक्स इन अकाउंटिंग आर जर्नल. ओके, रोजकीर्द अँड लेजर. म्हणजे बघा लेखांकनातील दोन महत्वाची पुस्तके आहेत, एक म्हणजे काय तर रोजकीर्द आणि दुसरं म्हणजे खातेवही. ओके, खातेवही किंवा रोजकीर्द. ओके, यानंतर बघा पाचवा पॉइंट, द जर्नल सिस्टमॅटिकली क्लासिफाईज ट्रान्झॅक्शन टू मेक लेजर एंट्रीज इजियर. म्हणजे खातेवहीत नोंदणी सोपी करण्यासाठी रोजकीर्द व्यवहारांचे वर्गीकरण करते, लक्षात ठेवा. ओके, आता यानंतरचा पाचवा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. इट रेकॉर्ड्स डेली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. म्हणजे रोजकीर्द आर्थिक व्यवहारांची नोंद कालक्रमानुसार करत असते. जो पहिला व्यवहार झाला त्याला अगोदर लिहिते, जो नंतर व्यवहार होत असेल त्याला नंतर त्याची रोजकीर्दी काय केल्या जाते नोंद केल्या जाते, लक्षात ठेवा. यानंतर बघा सहावा पॉइंट आहे ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड विथ नेम्स अमाउंट्स अँड ब्रीफ एक्सप्लेनेशन. व्यवहार हा कसा लिहितात रे तर नावानुसार लिहिल्या जाते, ज्यामध्ये रक्कम नमूद असते आणि व्यवहार हा कशाबद्दल झाला याचं स्पष्टीकरण सुद्धा नोंदवल्या जात असते, लक्षात ठेवा. आता सातवं जर पाहिलं आपण तर बघा देअर आर टू टाइप्स ऑफ बुक्स. बघा पुस्तकं ठेवण्याचे किती प्रकार आहेत तर दोन प्रकार आहेत. पहिलं कोणतं आहे प्रायमरी बुक्स. तर बघा प्रॉपर जर्नल, स्पेशल जर्नल. समजून घ्या, प्राथमिक पुस्तकामध्ये मूळ रोजकीर्द किंवा विशेष रोजकीर्द असं येते, जसे की खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक इत्यादी. तसेच सेकंडरी बुक मध्ये काय येते तर लेजर येते. ओके, दुय्यम पुस्तक कोणतं आहे तर खातेवही आहे, लक्षात ठेवा. प्रथम काय जर्नल आणि सेकंड काय लेजर. फर्स्ट जर्नल सेकंड लेजर, फर्स्ट जर्नल सेकंड लेजर, फर्स्ट लेजर जर्नल सेकंड लेजर, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट जर्नल सेकंड काय असते तर लेजर असते. ओके, जेएल. बघा आता मिनिंग ऑफ जर्नल काय, रोजकीर्दीचा अर्थ काय आहे रे तर बघा द वर्ड जर्नल कम्स फ्रॉम द फ्रेंच वर्ड जोर मिनिंग डे. म्हणजे जर्नल हा शब्द काय झालेला आहे तर जोर यापासून घेतलेला आहे, याला अंडरलाईन करा, नोट्स मध्ये लिहून ठेवा. जर्नल हा शब्द फ्रेंच जोर या शब्दापासून घेतलेला आहे, ज्याचा अर्थ काय होतो तर दिवस होतो, डे होतो. दुसरं इट रेकॉर्ड्स डेली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. हे दररोजच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवते. तिसरं बघा ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड ॲज सून ॲज दे ऑकर. म्हणजे व्यवहार होतात ते नोंदवले जातात. ओके, असं नाही की आज व्यवहार झाला आणि 8 दिवसांनी लिहायचा, नाही, जेव्हा व्यवहार झाला त्यावेळेसच नोंदवतात. यानंतर बघा इट इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री और प्रायमरी एंट्री बुक. हे मूळ नोंदीचं किंवा प्राथमिक नोंदीचं पुस्तक आहे. तुम्हाला जर विचारलं की मूळ नोंदीचं किंवा प्राथमिक नोंदीचे पुस्तक कोणते ऑप्शन राहील ताळेबंद, लेजर, जर्नल, फायनल अकाउंट, मग उत्तर द्यायचं आहे जर्नल. ओके, लक्षात ठेवा जर्नल. जर्नल हा शब्द कोणत्या शब्दापासून आला तर जोर नावाच्या शब्दापासून आलेला आहे. जोरचा अर्थ काय होतो तर दिवस होतो, डे होतो, लक्षात ठेवा. आणि हा कोणत्या भाषेतील शब्द आहे तर फ्रेंच भाषेतील शब्द आहे, लक्षात ठेवायचा आहे. यानंतर बघा डेफिनेशन्स आणि व्याख्या. बघा जे 2-3 व्याख्या आहेत ते समजून घेऊ. बघा पहिली व्याख्या आहे एल सी कॉपर यांची. कोणाची आहे एल सी कॉपर यांची. बघा अ जर्नल इज अ बुक एम्प्लॉइड टू क्लासिफाय ट्रान्झॅक्शन फॉर सबसिक्वेंट लेजर एंट्री. म्हणजे रोजकीर्द हे व्यवहारांचे वर्गीकरण करणारे असे पुस्तक आहे. ओके, की जेणेकरून पुढे ते खातेवहीमध्ये लिहिले जाऊ शकते. ओके, दुसरी व्याख्या आहे एरिक कोलर यांची. बघा ते काय म्हणतात तर अ जर्नल इज द बुक ऑफ ओरिजिनल एंट्री फॉर ट्रान्झॅक्शन्स नॉट रेकॉर्डेड इन स्पेसिफाइज्ड. बघा स्पेशलाइज्ड जर्नल्स म्हणजे रोजकीर्द हे मूळ नोंदीचे पुस्तक आहे, जिथे विशिष्ट जर्नलमध्ये अंतर्भूत नसलेल्या व्यवहारांची नोंद केली जाते. त्यानंतर बघा जर्नल डेफिनेशन. तर बघा जर्नल इज अ बुक. बघा आता जनरल डेफिनेशन काय त्याची सर्वमान्य. तर बघा अ जर्नल इज अ बुक व्हर
फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, म्हणजे रोजकीर्द हे असे पुस्तक आहे की जिथे आर्थिक व्यवहार हा कालक्रमानुसार नोंदवला जातो. लक्षात ठेवा, हे सर्वमान्य काय तर बघा व्याख्या आहे, डेफिनेशन आहे. यानंतर बघा इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल आपण लक्षात घेऊ. रोजकीर्दीचे महत्व आणि उपयोगिता काय आहे, का बरं आपण ठेवतो, तर पहिलं महत्व आहे त्याचं, इट इज द प्रायमरी बुक ऑफ अकाउंट्स दॅट इन्क्लूड्स ऑल टाइप्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. हे काय तर हे जमा खर्चाचे प्राथमिक पुस्तक आहे ज्यामध्ये सर्व प्रकारचे व्यवहार नोंदविले जातात. समजून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की सर आम्हाला 50 याचे जर्नल एंट्री विचारतील का 50 प्रश्नांच्या, तर तसं नाही आहे. तुम्हाला एक नोंद विचारतील किंवा जे मी पहिलं लेक्चर घेईल ना त्यावरती हमखास प्रश्न येईल म्हणजे येईलच. कारण की मी थेरोटिकल कव्हर करताय, थेरी कव्हर करताय आणि पेपर हा कसा असणार आहे तर थेरोटिकल असणार आहे. प्रॅक्टिकलचे प्रश्न सुद्धा असतील परंतु ते कमी असतील. आपण बघा जर 50 आणि 50चं जर डिस्ट्रीब्युशन केलं तर तुम्हाला प्रॅक्टिकलचे 20च प्रश्न बघायला मिळतील परंतु थेरोटिकल 30 प्रश्न असतील. ओके, लक्षात ठेवा. पहिलं झालं. दुसरं बघा, इसेन्शियल ट्रान्झॅक्शन डिटेल्स आर डॉक्युमेंटेड इन द जर्नल, म्हणजे व्यवहारासंबंधी आवश्यक माहिती हे रोजकीर्दीत नोंदवली जाते. ओके, हे महत्व आहे त्याचं. तिसरं, इट रेकॉर्ड्स ऑल ट्रान्झॅक्शन क्रोनॉलॉजिकल विथ डेट्स, म्हणजे सर्व व्यवहार हे कालक्रमानुसार तारीखवार नोंदवले जातात. तिसरं, इट हेल्प्स आयडेंटिफाय फॉर अ पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड, म्हणजे विशिष्ट व्यवहार हे कुठे नोंदवावे हे ओळखण्यास मदत होते. लक्षात ठेवा, हेच काय रोजकीर्दीचं महत्व आहे. यानंतर ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड सिस्टमॅटिकली टू अवॉइड कन्फ्युजन. बघा व्यवहार हा कसा असतो तर आपण सुव्यवस्थित नोंदवतो, त्यामुळे गोंधळ होतो का नाही, गोंधळ टाळता येतो. कशामुळे तर जर्नलमुळे, हे महत्व आहे त्याचं. यानंतर बघा इट प्रोव्हाइड्स अ क्लिअर अँड कन्साइज समरी ऑफ ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे व्यवहारांचे स्पष्ट आणि संक्षिप्त स्पष्टीकरण मिळते कारण की आपण स्पष्टीकरण सुद्धा लिहित असतो. यानंतर बघा एरर डिटेक्शन, इट हेल्प्स इन आयडेंटिफाईंग अँड करेक्टिंग मिस्टेक्स इन अकाउंटिंग, लेखांकनातील चुका शोधण्यास आणि ते दुरुस्त करण्यास मदत करते. काय तर जर्नल, हे सुद्धा त्याचं महत्व आहे. यानंतर बघा ॲक्युरेसी चेक, म्हणजे एन्श्योर्स मॅथमॅटिकल ॲक्युरेसी इन फायनान्शियल रेकॉर्ड्स. बघा आता वित्तीय नोंदींमध्ये गणितीय अचूकता सुनिश्चित करण्याचं काम कोण करते तर रोजकीर्द करते, जर्नल करते. लक्षात ठेवा. यानंतर फायनल अकाउंट्स प्रिपरेशन, इट हेल्प्स इन प्रिपेरिंग फायनल बिझनेस अकाउंट्स, म्हणजे अंतिम लेखे तयार करण्यास मदत करते कोण तर जर्नल. लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर बघा जर्नलचा जो फॉर्मॅट असतो तो कशा प्रकारे असतो तर बघा तुमची जे जर्नल आहे ते लिखाणासाठी बघा अशा प्रकारे राहतो. पहिला जो कॉलम असणार आहे तुमचा तो असणार आहे डेटचा, ज्याला दिनांक म्हणतात. बघा डेट कशी लिहिसाल तर अगोदर तुम्ही इयर लिहिता आणि इयर फक्त एकदाच लिहायला लागते. तुम्हाला वारंवार वर्षभर इयर लिहिण्याची गरज आहे का रे, बिलकुल नाही. तुम्हाला काय करावं लागते, अगोदर 2025 चालू आहे तर 2025, यानंतर काय करावं लागते मंथ आणि डेट, मंथ आणि डेट, मंथ आणि डेट, मंथ आणि डेट, अशा प्रकारे दिनांक रोजकीर्दी नोंदी करत असताना काय करावे लागत असतात. लक्षात ठेवा, सॉरी, काय करावे लागतात तर अशा प्रकारच्या नोंदी कराव्या लागतात. ओके, आता बघा पर्टिक्युलर्स किंवा डिस्क्रिप्शन, तपशील किंवा विवरण, यामध्ये तुम्हाला काय करावं लागते तर बघा कोणतं अकाउंट डेबिट होते, कोणतं अकाउंट क्रेडिट होते आणि ते का बद्दल होते त्याचं स्पष्टीकरण देणे गरजेचे असते. जसे की बघा इथं लिहिलेलं आहे नेम ऑफ अकाउंट टू बी डेबिटेड, म्हणजे नाव्या करावयाचे खात्याचे नाव. जसे की तुम्ही जर बघा मालाची रोखीने विक्री केली, मग काय झालं, विक्री केली, पैसा आला म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. ओके, टू काय क्रेडिट सुद्धा होईल ना. बघा आता एक डेबिट होईल आणि दुसरं क्रेडिट होईल. नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रेडिटेड म्हणजे जमा करावयाच्या खात्याचे नाव. बघा कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, काय विकला आपण, कोणती संपत्ती आपल्या याच्यातून कमी झाली तर बघा कोणती संपत्ती कमी झाली तर गुड्स, मग काय करायचं सेल्स अकाउंट, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आणि नॅरेशन लिहायचं मग कशाबद्दल तर सेल्स बद्दल. ओके, नॅरेशन इन ब्रॅकेट, स्पष्टीकरण ब्रॅकेट मध्ये द्यायचं. बघा आता हा जो LFI म्हणजेच खातेपान, लेजर फोलिओ ज्याला म्हणतात. बघा आता आपण रोजकीर्द नोंदी करत असताना, अभ्यासत असताना कधीही लेजर फोलिओ किंवा खातेपान क्रमांक याला काय ठेवत असतो, ब्लँक ठेवत असतो. ओके, समजून घ्या. आणि ऍक्च्युअल मध्ये जिथं नोंदी करावं लागतात तिथं लेजर फोलिओ टाकावं लागते. खातेपान क्रमांक टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल.
ओके, यानंतरचा कॉलम असतो डेबिट अमाऊंटचा आणि त्यानंतर असतो क्रेडिट अमाऊंटचा. समजून घ्या. ओके, बघा याच्यातून लक्षात ठेवण्याचे पॉइंट्स कोणते आहेत, की पॉइंट्स कोणते आहेत. तर पहिला पॉइंट बघा, की पॉइंट सुद्धा लक्षात ठेवाय. बघा मी काढलेले की तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे. पहिलं, ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. व्यवहार हा कालक्रमानुसारच नोंदवला गेला पाहिजे. दुसरं, डेबिट अँड क्रेडिट अकाउंट्स आर क्लिअरली मेन्शन. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट खाती हे स्पष्टपणे दिल्या गेली पाहिजे. आणि तिसरं, अ ब्रीफ एक्सप्लेनेशन म्हणजे नॅरेशन इज प्रोव्हाइडेड फॉर इच ट्रान्झॅक्शन. म्हणजे प्रत्येक व्यवहारासाठी संक्षिप्त स्पष्टीकरण दिलंच पाहिजे. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे क्रमानुसार त्याची नोंद केली पाहिजे. दुसरी, डेबिट व्यवस्थित आणि क्रेडिट व्यवस्थित लिहिलं पाहिजे. त्याच्या अमाऊंट सॉरी त्याच्या व्यवस्थित अमाऊंट जे आहे त्याच्याच रकान्यामध्ये लिहिल्या गेल्या पाहिजे. त्यानंतर व्यवस्थितरित्या जो काही तुमची ट्रान्झॅक्शन झाली असेल, व्यवहार झालेला असेल, मौद्रिक स्वरूपातील जो व्यवहार असतो तो झालेला असेल, त्याच्या ज्या नोंदी आहेत त्याचं तुम्हाला बारकाईने थोडंसं काय करायचं, संक्षिप्त स्पष्टीकरण लिहायचं आहे. लक्षात ठेवा. ओके, नॅरेशन ज्याला म्हणता येईल. समोर सांगतोच तुम्हाला नोंदी कशा करायच्या. आज आपण थोडंसं लेंग्दी लेक्चर घेऊ, परंतु तुम्हाला फायदा होईल अशाच प्रकारचं घेऊ. ओके, समजून घ्या. फापट पसारा देणे आपल्या अंगातच नाही आहे. तर समजून घ्या, आपण फापट पसारा तुम्हाला शिकवणार आहे का इन फ्युचर सुद्धा, तर नाही. फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड शिकवणार आहे, ते सुद्धा कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या. आता बघा, एक्सप्लेनेशन ऑफ कॉलम्स. रकान्यांचे आपण काय करूया, डिटेलमध्ये स्पष्टीकरण बघूया. बघा आता, कॉलम नेम रकान्याचं नाव आणि त्याचं काय स्पष्टीकरण. पहिला आहे डेट, दिनांक. डिटेलमध्ये समजून घ्या. डेट मध्ये काय केलं जाईल, दिनांकामध्ये काय केलं जाईल. तर दिस कॉलम रेकॉर्ड्स द डेट ऑफ इच ट्रान्झॅक्शन. द फॉर्मॅट फॉलो इयर, देन मंथ अँड देन डेट. या रकान्यात प्रत्येक व्यवहाराची दिनांक लिहिली जाते. प्रारंभात काय लिहिल्या जाते रे, वर्ष, आणि ते एकदाच लिहिल्या जाते. त्यानंतर महिना आणि तारीख हे कंटिन्यू लिहिल्या जात असते. लक्षात ठेवा. कशानुसार, कालानुक्रमानुसार. दुसरा तुमचा जो कॉलम आहे तो आहे पर्टिक्युलरचा, ज्याला मराठीमध्ये तपशील किंवा विवरण म्हणतात. तर बघा यामध्ये काय केलं जाते, तर दिस कॉलम इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. या रकान्यात नोंदी किती भागात केल्या जाते, 3 भागात. मग कोणतं, तर पहिला आहे डेबिट अकाउंट. ओके, द नेम ऑफ द अकाउंट टू बी डेबिटेड इज रिटन फर्स्ट. प्रथम काय असते, तर नावे होणाऱ्या खात्याचे नाव दिले जाते. जसं मी सांगितलं होतं कॅश अकाउंट डेबिट. ओके, त्याप्रमाणे. त्यानंतर काय केलं जाते, तर तपशील मध्ये क्रेडिट अकाउंट हे दुसरं काय असते, तर बघा क्रेडिट लिहिल्या जाते, क्रेडिट अकाउंट लिहिल्या जाते. द नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रेडिटेड इज रिटन बिलो द डेबिट अकाउंट. समजून घ्या, नावे झालेल्या खात्याच्या खाली जमा होणाऱ्या खात्याचे नाव लिहिले जाते. जसे की सेल्स अकाउंट डेबिट. बघा आता सेल्स अकाउंट डेबिटने होईल. सेल्स अकाउंट डेबिट कधीच होत नसते, लक्षात ठेवा. ज्यावेळेस रिटर्न वगैरे असेल त्यावेळेसची वेगळी गोष्ट आहे. सध्या आपल्याला काय शिकायचं आहे, सिंपल इंटरेस्ट शिकायचे. हा पाया आहे म्हणून. नंतर तुम्हाला सांगतो कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशा प्रकारे जे असते कॅश अकाउंट डेबिट याला म्हणता एंट्री. आणि त्यानंतर याच्या खाली लिहिल्या जाते मालाची विक्री केल्याबद्दल रक्कम 10,000, रक्कम 15,000 अशा प्रकारे. ओके, बघा आता नॅरेशन, अ शॉर्ट एक्सप्लेनेशन अबाउट अ ट्रान्झॅक्शन इज प्रोव्हाइडेड इन ब्रॅकेट एंडिंग विथ बेईंग सेल्स. ओके, सेल्स ट्रान्झॅक्शन वगैरे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता बघा जो समोरचा कॉलम आहे तो कोणता असतो रो, तो असतो लेजर फोलिओ, ज्यालाच काय म्हणता LF. ओके, LF म्हणजे काय, तर लेजर फोलिओ. तुम्हाला विचारू शकता व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ LF. उत्तर द्यायचं आहे लेजर फोलिओ. मराठीमध्ये त्याला म्हणता खापा. ओके, खापा म्हणजे काय रे, तर खाते पान क्रमांक. खापा म्हणजे खाते पान क्रमांक. ओके, बघा आता यामध्ये काय असते, तर दिस रिप्रेझेंट द पेज नंबर इन द लेजर वर द ट्रान्झॅक्शन इज पोस्टेड. म्हणजे हे खातेपान का बरं असते त्याच्यामध्ये, तर खातेवहीतील ज्या पानावरती व्यवहाराची नोंद केली जाते त्याचा क्रमांक तेथे लिहिला जातो लेजर फोलिओ मध्ये, खाते पान क्रमांकामध्ये, खापामध्ये. ओके, यानंतर बघा इंग्लिश मधील LFचा फुल फॉर्म किंवा मराठीतील खापाचा फुल फॉर्म विचारू शकतात, म्हणून लक्षात ठेवा लेजर फोलिओ. LF म्हणजे काय, लेजर फोलिओ. यानंतर बघा डेबिट अमाऊंट लिहिल्या जाते आणि त्यानंतर क्रेडिट अमाऊंट लिहिल्या जाते. डेबिट, द अमाऊंट डेबिटेड
टू द अकाउंट इज रेकॉर्डेड इन द कॉलम. नावे झालेल्या खात्याची रक्कम या रकान्यात लिहिली जाते. तर जमा झालेल्या खात्याची रक्कम कोणत्या रकान्यात लिहिल्या जाते? क्रेडिट अमाऊंट मध्ये लिहिल्या जाते. त्यानंतर बघा टोटलिंग. आता तुम्हाला बघा कन्फ्यूज नका हो. कुठं कुठं तुम्हाला कास्टिंग ऑफ जर्नल लिहिलेलं आहे, कुठं टोटलिंग लिहिलेलं आहे. सगळ्यात शेवटी आपण काय करत असतो? कास्टिंग ऑफ जर्नल करत असतो, म्हणजे टोटलिंग करत असतो. कास्टिंग ऑफ जर्नल हे लक्षात ठेवा. बघा तुम्हाला विचारू शकता व्हॉट मीन्स ऑफ कास्टिंग ऑफ जर्नल. मग तुम्हाला उत्तर द्यायचं आहे टोटलिंग. टोटलिंगलाच काय म्हणतो? तर कास्टिंग ऑफ जर्नल म्हणतो. कशा प्रकारे टोटलिंग केली जाते जर्नल मध्ये तर ते समजून घ्या. बघा आता एक एक गोष्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. बघा आता ऍट द एंड ऑफ इच पेज द टोटल ऑफ बोथ डेबिट अँड क्रेडिट अमाउंट इज कॅल्क्युलेटेड एन्शुरिंग ॲक्युरेसी. द टोटल इज कॅरीड फॉरवर्ड टू द नेक्स्ट पेज युझिंग CF. CF म्हणजे काय? बघा आता LF चा फुल फॉर्म लेजर फोलिओ. CF चा फुल फॉर्म काय? मग CF चा फुल फॉर्म काय? कॅरीड फॉरवर्ड. कॅरीड फॉरवर्ड. ओके लक्षात ठेवा. आणि पहिल्या पानावरती आता पान संपलं, दुसरं पान पलटलं आपण, मग पहिल्याच पानावरती तिथं लिहितात BF. नवीन पानावरती काय लिहितात? BF. BF म्हणजे काय? तर ब्रॉड फॉरवर्ड. समजून घ्या, लक्षात ठेवा. हे तुम्हाला रोजकीर्द नोंदी करत असताना अतिशय आवश्यक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. बघा आता LF म्हणजे काय? लेजर फोलिओ. CF म्हणजे काय? तर कॅरीड फॉरवर्ड. आणि BF म्हणजे काय? तर ब्रॉड फॉरवर्ड. ओके समजून घ्या. प्रत्येक पानाच्या शेवटी नावे आणि जमा रकमेची काय केली जाते? बेरीज केली जाते, ज्याला म्हणतात कास्टिंग ऑफ जर्नल किंवा टोटलिंग. ओके ओके. आणि काय केलं जाते? तर बघा टोटल झाल्यानंतर तुम्ही ते टोटल समोर पाठवता पुढच्या पानासाठी. ओके तर मग त्याला म्हणतात कॅरीड फॉरवर्ड. ओके. आणि दुसऱ्या पानावरती ज्यावेळेस ते रक्कम आणल्या जाते तर तिथं लिहिता ब्रॉड फॉरवर्ड, म्हणजे मागच्या पानाची रक्कम इथं आणलेली आहे. ओके आय थिंक सर्वांना समजलेलं असेल. आता स्टेप्स ऑफ जर्नलायझिंग समजून घ्यायचंय. रोज किर्दीत नोंदी करण्याची पद्धत. ओके स्टेप म्हणजे काय? तर पायऱ्या. ओके आणि त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आपण. बघा असं जर टेबल फॉर्मॅटमध्ये जर तुमच्या समोर ठेवलं तर तुम्हाला लवकर अंडरस्टँडिंग होतं, हे मला माहिती आहे. म्हणून अशाच प्रकारे मी काय केलेलं आहे? ठेवलेलं आहे. आता बघा पहिलं आहे, पहिली पायरी काय आहे? तर आयडेंटिफाय द टू अकाउंट्स इन्व्हॉल्व. सगळ्यात पहिले आपल्याला ओळखायचं असते की विशिष्ट जो व्यवहार होतो त्यामध्ये कोणते दोन खात्याचा समावेश आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे जर्नल एंट्री मध्ये आपण कमीत कमी 2 खात्यांचा उल्लेख करत असतो. ओके डिटरमाइन विच टू अकाउंट्स आर अफेक्टेड इन द ट्रान्झॅक्शन. व्यवहारामध्ये कोणती 2 खाती सहभागी आहेत हे ओळखणे हे आपलं पहिलं काम आहे. दुसरी पायरी आहे त्याची डिटरमाइन द टाइप ऑफ अकाउंट्स. ही खाती कोणत्या प्रकारामध्ये मोडते? म्हणजे बघा आता खात्याचे प्रकार पाहिलेले आपण. खात्याचे प्रकार किती पडतात? 2 पडतात. ओके समजून घ्या. 2 खाते पडतात ना, 2 खाते. आणि तसे जर पाहिलं तर 3 खाते. कोणकोणते? पहिलं बघा वास्तविक खातं, त्यानंतर वैयक्तिक खातं आणि त्यानंतर नामधारी खातं. अशा प्रकारे प्रकार पडतात. ओके तर हे कोणत्या बघा आता जे तुम्ही ओळखसाल कोणकोणते 2 खाते आले आणि ते कोणत्या खात्याच्या प्रकारात मोडता हे तुम्हाला अंडरस्टँड करणे गरजेचं आहे. तिसरी स्टेप आहे अप्लाय द डेबिट अँड क्रेडिट रूल्स. जे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग आपण शिकलेलं आहे, तुम्हाला मी शिकवलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ओके डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. अशा प्रकारे जे आहे मराठीमध्ये समजून घ्या. बघा पहिला नियम आहे आपला कोणता? तर व्यक्तिगत खात्याचा नियम. ओके बघा आता व्यक्तिगत खात्याचा नियम काय सांगतो? तर बघा व्यक्तिगत खातं काय म्हणते? लाभ घेणाऱ्याचे खाते नावे, लाभ देणाऱ्याचे खाते जमा. दुसरं कोणता नियम आहे? वास्तविक खात्याचा नियम. वास्तविक खाते आहे ना दुसरा प्रकार, मग त्याचा नियम काय म्हणते? वास्तविक खाते म्हणजे काय? रिअल अकाउंट. रिअल अकाउंट हे संपत्तीशी संबंधित असते. मग येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे आणि जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा. तिसरं जर पाहिलं तर नामधारी खातं, ज्यालाच काय म्हणतात? नॉमिनल अकाउंट म्हणतात. मग नॉमिनल अकाउंट हे कसं असते रे? तर बघा यामध्ये खर्च किंवा हानीचे खाते आपण नावे करत असतो. खर्च किंवा हानीचे खाते काय करत असतो? नावे करत असतो. आणि जे उत्पन्न होते ओके किंवा आपल्याला लाभ जर झाला तर ते खाते आपण काय करत असतो? जमा करत असतो. हा नामधारी खात्याचा नियम आहे. ओके याचे तुम्हाला व्यवस्थितरित्या काय करायचं आहे? डेबिट आणि क्रेडिटचे रूल अप्लाय करायचे. चौथी पायरी जर पाहिली तर याचं बघा रेकॉर्ड द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. दिनांकाच्या रकान्यात व्यवहाराची दिनांक लिहिल्या जाते. त्यानंतर बघा
राईट द डेबिट अकाउंट फर्स्ट, तपशिलाच्या रकान्यात प्रथम नावे खात्याचे लिहायचं आहे, म्हणजे जसं की कॅश अकाउंट डेबिट. त्यानंतर बघा नंतर काय क्रेडिट अकाउंट बिलो द डेबिट अकाउंट, नावे खात्याच्याच खाली काय लिहायचं आहे तुम्हाला, क्रेडिट अकाउंट, क्रेडिट खातं लिहायचं आहे, म्हणजे जसं की कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ओके, त्यानंतर बघा ऍट DR आफ्टर द डेबिट अकाउंट, डेबिट अकाउंटच्या समोर तुम्हाला डेबिट लिहिण्याची गरज नाही, संपूर्ण डेबिट लिहिण्याची गरज आहे का, नाही, फक्त DR लिहिलं तरी चालेल. ओके, यानंतर बघा आठवा, राईट द अमाऊंट इन द डेबिट अमाऊंट अँड क्रेडिट अमाऊंट, त्यानंतर तुम्हाला डेबिट अमाऊंट मध्ये आणि क्रेडिट अमाऊंट मध्ये काय करावं लागते, एंट्री करावं लागते. ओके, यानंतर बघा राईट अ ब्रीफ एक्सप्लेनेशन नॅरेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन, म्हणजे व्यवहारांचे संक्षिप्त स्पष्टीकरण दिले जाते. स्पष्टीकरणाच्या शेवटी बद्दल बद्दल बद्दल, खरेदी केल्याबद्दल, विक्री केल्याबद्दल, लाभ झाल्याबद्दल, हानी झाल्याबद्दल, हे केल्याबद्दल, ते केल्याबद्दल, अशा प्रकारे तुम्हाला लिहायला लागते. इंग्लिशमध्ये बेईंग परचेस, बेईंग सोल्ड, अशा प्रकारे. यानंतर बघा बेईंग ड्रॉविंग, यानंतर बघा ड्रॉ अ लाईन आफ्टर कम्प्लिटिंग द एंट्री, प्रत्येक नोंदीनंतर तुम्हाला एक सरळ ओळ ओढली जाते. आता बघा पहिल्या दिवसाचा व्यवहार झाला, एक लाईन ओढायची, दुसऱ्या दिवशीचा, अशा प्रकारे तुम्हाला काय करायला लागते, लाईन ओढावे लागत असते. ड्रॉ ओरिजेंटल लाईन आफ्टर ई जर्नल एंट्री टू सेपरेट ट्रान्झॅक्शन, प्रत्येक नोंदीनंतर एक रेषा ओढून पुढील नोंद स्पष्ट करावी. ओके, ते का बरं करत आहे, कारण की हा व्यवहार संपला, दुसरा व्यवहार लागला, यासाठी ते लाईन मारतात. ओके, हे लाईन कुठे मारले जाते, प्रत्येक नोंदीच्या नंतर. ओके, लक्षात ठेवा, एक सरळ ओळ ओढली जाते केव्हा, तर प्रत्येक नोंदीच्या नंतर. यानंतर बघा आता 11 नंबरचं, पोस्ट द जनरल एंट्री टू द लेजर, नंतर काय होते तर नोंदींना पुढे खात्यांमध्ये खतावणी केली जाते. लक्षात ठेवा, खतावणी नंतर शिकवेल मी, ज्यावेळेस लेजर शिकवेल ना त्यावेळेस त्याला व्यवस्थितरित्या डिटेल शिकेल, अगोदर जर्नल शिकून घेऊ आपण. ओके, हे झाल्या त्याच्या पायऱ्या. आता बघा तुम्हाला हे माहित आहे का, समजून घ्या व्यवहार हा कसा प्रकारे प्रवास करतो. सगळ्यात पहिले बघा व्यवहार कसा प्रवास करतो हे समजून घ्या. पहिले स्त्रोत दस्तऐवज म्हणजे सोर्स डॉक्युमेंट्स असतं, त्यानंतर काय तर त्याचं ट्रान्झॅक्शन होते, व्यवहार होते. ओके, या ट्रान्झॅक्शनचा दोन अकाउंट वरती काय होतो तर परिणाम होतो, प्रभाव पडतो. त्यानंतर त्याचं आपण वर्गीकरण करत असतो, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स करतो. त्यानंतर दोन परिणाम आपण निश्चित करतो, सर्टन टू इफेक्ट्स. त्यानंतर खाते नावे आणि जमा करणे अशा प्रकारे करतो, कोणतं खातं नावं जाईल आणि कोणतं खातं जमा जाईल, व्हिच अकाउंट डेबिट अँड व्हिच अकाउंट क्रेडिटेड. यानंतर बघा आणि शेवटी रोज किती नोंदी होते, हे सर्व ओळखल्याच्या नंतर आपण नोंद करतो. हे सर्व आपल्याला काय बघा लक्षात ठेवायचं आहे, व्यवहार कसा चालतो तर हे अशा प्रकारे व्यवहार चालतो. आता बघा जीएसटी थोडक्यामध्ये समजून घ्या, जास्त नाही, यावरती प्रश्न येऊ शकतो प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये, म्हणून समजून घ्या. बघा आता जर्नल एंट्री करत असताना जीएसटी अभ्यासणे फार गरजेचं आहे. पहिलं शॉर्टकट मध्ये, डिटेल मध्ये तुम्हाला नंतर वेगळं शिकवणारच आहे मी जीएसटी, परंतु आजचे दिवस तुम्हाला शॉर्टकट समजून घ्यायचंय. बघा आता इंट्रोडक्शन काय जीएसटीचा, बघा आता जीएसटीचं इंट्रोडक्शन काय तर बघा जीएसटी ही एक देशव्यापी अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे. बघा आता जीएसटी हा कशा प्रकारचा कर आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर उत्तर द्यायचं आहे अप्रत्यक्ष कर. इंग्लिश मध्ये बघा जीएसटी इज अ नेशन वाइड इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम इम्प्लिमेंटेड इन इंडिया फ्रॉम जुलै 1, 2017. बघा 2017 मध्ये आपण जीएसटी अप्लाय केलं, कधी 1 जुलै पासून. तर बघा आता हा कसा आहे, अप्रत्यक्ष कर आहे म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स आहे, लक्षात ठेवा. आणि हा कधीपासून भारतात लागू झाला रे तर तारीख लक्षात ठेवा 1 जुलै 2017. 1 जुलै 2017 रोजी काय लागू झालेलं आहे, जीएसटी लागू झालेला आहे. ओके, समजून घ्या. यानंतर बघा पूर्वी अस्तित्व, बघा जीएसटी कसं असते, वन टॅक्स वन नेशन असते ना, तसेच पूर्वी अस्तित्वात असलेले टॅक्स कोणते होते तर बघा अगोदर टॅक्स होते, पहिला होता एक्साइज ड्युटी, दुसरा कस्टम ड्युटी, त्यानंतर वॅट, मनोरंजन कर, सेवा कर इत्यादी करांना जीएसटीने काय केलं, एकत्रित केलं. ओके, कोणकोणत्याला एकत्रित केलं तर एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, वॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, सर्व्हिस टॅक्स एटसेट्रा. ओके, कशामध्ये मर्ज केलं हे तर जीएसटी या सिंगल वर्ड मध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मध्ये. जीएसटीचा पूर्ण फॉर्म काय, मग फुल फॉर्म काय जीएसटीचा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी कधी लागू झाला भारतामध्ये तर 1 जुलै 2017. आणि तिसरं जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे तर हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, अप्रत्यक्ष कर आहे. हे 3 प्रश्न यावरती बनू शकता, लक्षात ठेवा. ओके, आता बघा याचं तत्वज्ञान समजून घेऊ, प्रिन्सिपल समजून घेऊ. तर बघा एक देश एक कर एक बाजार या संकल्पनेवरती आधारित आहे. बघा कोणत्या तत्वज्ञानावरती जीएसटी कर आधारित आहे
तर बेस ऑन द कन्सेप्ट ऑफ वन नेशन वन टॅक्स अँड वन मार्केट. वन नेशन वन टॅक्स अँड वन मार्केट लक्षात ठेवा. यानंतर तुम्हाला विचारू शकता की HSN चा फुल फॉर्म काय होतो. तर बघा तुम्हाला समजून घ्यायचं आहे सर्व. HSN चा फुल फॉर्म काय होतो तर हार्मोनाइज सिस्टम ऑफ नोमेनक्लेचर. म्हणजेच बघा वस्तूंच्या वर्गीकरणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोडिंग प्रणाली म्हणतात ज्याला. अँड इंटरनॅशनल कोडिंग सिस्टम फॉर क्लासिफाईंग गुड्स. यानंतर बघा सॅकचा सुद्धा फुल फॉर्म विचारू शकतात. तर याचं उत्तर आहे सर्व्हिस अकाउंटिंग कोड. बघा सॅकचा फुल फॉर्म काय सर्व्हिस अकाउंटिंग कोड म्हणजे सेवा क्षेत्रातील व्यवहारांना विशिष्ट कोड देण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली. कोडिंग सिस्टम टू क्लासिफाय सर्व्हिस ट्रान्झॅक्शन. वर्गीकरण बघा कसं प्रकारे केले जाते. तर बघा HSN वस्तूंसाठी तर सॅक या सेवा क्षेत्रांसाठी वापरली जाते. बघा HSN कशासाठी तर गुड्ससाठी, सॅक कशासाठी तर सर्व्हिससाठी. ओके म्हणजे बघा HSN आणि सॅक या दोन्ही मिळून आपण काय केलेलं आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स तयार केलेला आहे लक्षात ठेवा. ओके यानंतर बघा आता GST व्यवहारांची रोजकीर्द नोंदीमध्ये व्यवहार ट्रान्झॅक्शन कसा असतो. ओके आणि ते ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो ह्या गोष्टी समजून घेऊ. आता बघा आता इथं एक व्यवहार झालेला आहे. जलराम आणि कंपनीकडून बघा जलराम आणि कंपनीकडून 50,000 रुपये किमतीचा लॅपटॉप खरेदी केला. 18% GST अंतर्भूत आहे. बघा अंतर्भूत आहे म्हटलेलं आहे. मग तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही किती रुपयाचा माल परचेस केला. किती रुपयाचा माल परचेस केला तर 50,000चा. ओके कोणत्याही वस्तूचं बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो 10% जर काढायचे असले ना तर डायरेक्ट 1 मायनस करायचा. 50,000चा 1 जर मायनस केलं तर 5,000 काय होतात तर 10% होतात. जर तुम्हाला 1% काढायचं असेल तर काय करायचंय 2 मायनस करायचा. 10% साठी 1 मायनस करायचे. 1% साठी काय करायचंय 2 मायनस करायचे म्हणजे 1% किती 500. अशा प्रकारे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला लवकर काय करता येईल पर्सेंटेज काढता येईल. डायरेक्ट मायनस करायचा गुणाकार करायचा तुम्हाला जेवढं सांगेलंय तेवढं. आता बघा इथं किती पर्सेंटेज टाकेलाय 18% GST. बघा आता 18% GST म्हणजे काय तर बघा 50,000चे तुम्हाला 18% काढायचे. 50,000चे 18% 0 गेलं 0 गेलं 18 90 किती 9,000 रुपये. परंतु बघा याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कसं करावं लागते तर बघा 18% मध्ये जो GST असतो 9% हा कोण घेते तर बघा तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंट घेते म्हणजे CGST. आणि 9% कोण घेत असते तर तुमचं राज्य सरकार घेत असते म्हणजे SGST. समजून घ्या म्हणजे तुम्हाला आता समजेल की तुम्ही डायरेक्ट पर्सेंटेज कसे काढू शकता. बघा आता 1% किती 500 9% किती 9×5=45 म्हणजे 4,500. हे झालं CGST. SGST सुद्धा 45 कारण की दोन्ही सुद्धा 9% आहे म्हणून. आता बघा इथं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे मी डिटेल मध्ये. ओके सॉरी CGST म्हणजे सेंट्रल GST 9% असतो. तर बघा 4,500 रुपये 9% ऑफ 50,000 ते काढले आपण. आणि संपूर्ण व्यवहारामध्ये GST अप्लाय केल्यानंतर 50,000 रुपयाची वस्तू आपल्याला किती रुपयात पडली रे 59,000 रुपयामध्ये. हे कोणाची कमाल आहे रे तर निर्मलाताईची कमाल आहे लक्षात ठेवा. तुम्ही आता एक कामरा म्हणून एक फेमस आहे बघा तो कोण आहे तर बघा स्टँडअप कॉमेडी करणारा आहे कामरा. आता खूप चर्चेमध्ये मिलियन मध्ये त्याचे सबस्क्रायबर आहे. मिलियन मध्ये पैसा तो काय करतो त्याला फंडिंग होतं विदेशातून सुद्धा. तुम्ही बघितलेलं असेल टीव्ही वरती न्यूज. ओके तर बघा GST काय असते तर तुम्हाला अप्लाय केल्यानंतर जे किंमत असते ते लिहावी लागत असते. माल किती रुपयात विकत घेतला 50,000 रुपयामध्ये. CGST किती लावलं तर 4,500. SGST किती लागलं तर 4,500. अशी टोटल रक्कम किती द्यावी लागली तुम्हाला तर बँक खात्यातून देय रक्कम किती आहे 59,000. आता याची एंट्री कशी होईल. ओके सर्वांच्या मनात प्रश्न आला असेल सर तुम्ही तर म्हणता GST अरे आपलं तर चालू होतं जर्नल. मग आता जर्नल एंट्री कशी होईल ते समजून घ्या. ओके तर बघा तुम्हाला काय करावं लागेल अगोदर दिनांकाच्या कॉलममध्ये ज्या दिवशी हा व्यवहार झाला त्याची तारीख लिहावी लागेल. वर्ष महिना आणि तारीख. ओके वर्ष अगदाच लिहितात आणि कंटिन्यू काय असते मग महिना आणि डेट महिना डेट अशा प्रकार तुम्हाला एंट्र्या करत राहाव्या लागतात. याची नोंद कशी होईल समजून घ्या. बघा आता संगणकाची खरेदी होती ना बघा इथं लिहिलं होतं लॅपटॉप खरेदी केला.
मग मला सांगा, लॅपटॉप खरेदी केला तर तुमच्या व्यवसायामध्ये संपत्ती आली का गेली? खरेदी केला ना, मग संपत्ती आली. किती रुपये आले बघा, काय आलं तर लॅपटॉप आलं, म्हणून संगणक खाते नावे म्हणजे लॅपटॉप बघा, लॅपटॉप अकाउंट डेबिट, इंग्लिश वाल्यांनी लक्षात ठेवा, लॅपटॉप अकाउंट डेबिट टू. मग बघा आता डायरेक्ट तुम्हाला असं वाटत असेल की सर आता जमा करा का, आम्ही पैसे दिले असतील. मग मला सांगा, आता तुम्ही जमा कराल डायरेक्ट तर तुम्ही 50,000ची वस्तू घेतली, 50,000 पे केले का? मग उत्तर निघेल तुमचं नाही सर. मग तुम्ही डायरेक्ट टू करू शकता का? नाही. तुम्ही जे पैसा दिला बँकने किंवा चेकने डायरेक्ट करसाल का? नाही. अगोदर तुम्हाला बघा, जो काही सेंट्रल साठी टॅक्स लागला आणि जो काही स्टेट साठी टॅक्स लागला त्याला सुद्धा डेबिट करावं लागेल. म्हणजे बघा, CGST अकाउंट डेबिट, त्यानंतर SGST अकाउंट डेबिट, शेवटी टू करावं लागेल आपल्याला बँक अकाउंट. कारण की आपण चेक देत आहे म्हणून. आपले पैसे कशातून जाणार आहे रे? समजून घ्या, चेक आपण देत आहे, समोरच्या पार्टीला काय करताय? चेकने पेमेंट करत आहे, म्हणजे आपल्या खात्यातून आजच मायनस झाले असं आपण समजून घेऊन चालूया. म्हणून टू बँक अकाउंट. बघा, लॅपटॉप किती रुपयाचा होता? 50,000चा. CGST किती लागला तर 4,500. SGST किती लागला तर 4,500. आणि टोटल आपण बँकेतून किती रुपये पे केले तर 59,000 रुपये पे केलेले लक्षात ठेवा. ओके. मराठीवाल्यांनी कंसामध्ये काय लिहायचं नॅरेशन तर बघा, 18% GST ने लॅपटॉप खरेदी केल्याबद्दल, आणि इंग्लिशवाल्यांनी लिहायचं बेईंग लॅपटॉप परचेज विथ 18% GST. GST मेन्शन करा. GST जर लागलं म्हणजे बघा, 50,000ची वस्तू 60,000 रुपयात भेटू राहिली आपल्याला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. GST काय आहे? ओके, बहुत बडी चीज आहे GST. यानंतरचा प्रश्न बघा, हा दुसरा उदाहरण आहे. एका उदाहरणामध्ये समजलं नसेल तर दुसरं उदाहरण समजून घ्या. आता बघा, आता ट्रान्झॅक्शन काय झालेलं आहे रे? बघा, आता इथं 10 लाखला मोटार कार 28% GST ने विकली. आता इथं विकली, तिथं खरेदी केली होती. आता बघा, कार जर विकली, पैसा आला ना. ओके, मग याची एंट्री कशी होईल ते सांगतो अगोदर. आता बघा, 28% GST काढायची असेल तर डायरेक्ट काय करा माहितीये का? हे 2 शून्य कॅन्सल करा, 1% निघते, याला गुणा 28 आणि 4 शून्य म्हणजे 2,80,000. 1 मिनिट, 2,80,000 काय होईल? मग तुमचा GST होईल. पण हा 2,80,000 दोन वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करावं लागते, CGST मध्ये आणि SGST मध्ये. मग किती? 1,40,000 आणि 1,40,000. ओके, 10 लाखाची वस्तू आणि 28. बघा, आता 10 लाखाची वस्तू होती आणि त्यावरती टॅक्स किती लागला? 2,80,000 म्हणजे टोटल झाली ही रक्कम 12,80,000. ओके, एवढं काय असेल आपल्याला मिळेल आणि तो GST आपण मग सरकारला नंतर भरू. ओके, आता बघा याची एंट्री कशी होईल तर बँक अकाउंट डेबिट, कारण की बँकेने बघा पैसा येत आहे ना आपल्याला, कशात देऊ? चेकच्या माध्यमातून, म्हणून त्याला डेबिट. येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा आणि जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा. काय काय गेलं रे? पहिलं मोटर कार गेलं, म्हणजे मोटर कार अकाउंट डेबिट क्रेडिट टू CGST अकाउंट टू SGST अकाउंट. आणि इथं लिहिलं 28%. नॅरेशन काय लिहायला लागेल तुम्हाला? 28% GST वर मोटर कारची विक्री केल्याबद्दल बेईंग कार सोल्ड विथ 28% ओके GST. अशा प्रकारे तुमची एंट्री होईल जर्नल एंट्री मध्ये. बघा, जेवढ्या काही एंट्री होतात ना, तुम्हाला सांगतो आजचा आणि उद्याचा हे 2 व्हिडिओ जर अभ्यासले तर तुम्हाला आयुष्यात जर्नल एंट्री अभ्यासायची गरज नाही. पण तुम्हाला काळजीपूर्वक ते अभ्यासावं लागेल. आणि मी जे ऍप्लिकेशन मध्ये याची PPT टाकणार आहे बघा, ते PPT रीड करावं लागेल. व्हिडिओच्या बाजूने बघा वॉच आणि व्ह्यू असे 2 ऑप्शन असतात. तर वॉच वरती क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओ दिसतो आणि व्ह्यू वरती क्लिक केलं तर तुम्हाला PPT दिसते, हे PDF दिसते. ओके, मग सर्वांनी काय करा, ते रीडिंग करायचं आहे. अगोदर व्हिडिओ बघायचा आहे, नंतर बघा PPT वाचून घ्यायचे. काळजीपूर्वक वाचा, कारण की एक गोष्ट संपूर्ण पुस्तक बघा 400 ते 500 पानाचं आहे. एवढं वाचत राहाल का तुम्ही? नाही. जे डेली बेसिस वरती नोट्स टाकतो ना, ते डेली बेसिस वरती वाचत राहा. नक्की तुमचा सिलेबस हा कसा होईल? एकदम पारदर्शक कंप्लीट होईल. ओके, असं नाही की तुम्ही काहीतरी सोडलं, बिलकुल नाही. मी तुम्हाला तर सांगतो, एकही टॉपिक सोडणार नाही तुमचा परीक्षा होईपर्यंत. ओके, आता बघा जे काही एंट्री आहेत ते कशा प्रकारे होतात ते सांगतो. ओके, आज फक्त 2च एंट्री करू आपण. एक म्हणजे मालाची खरेदी केल्याबद्दल आणि मालाची विक्री केल्यानंतर
आणि डेबिट नेट केव्हा लिहतात, क्रेडिट नोट केव्हा लिहतात, ह्या गोष्टी आज आपण समजून घेऊ. ओके. आणि बाकीचे जे एंट्री आहेत ते सर्वच्या सर्व उद्या समजून घ्यायचे आपल्याला. आज एवढ्या गोष्टी समजून घ्या, डोक्याच्या वर गेलं नाही पाहिजे, म्हणून आज आपण काय करू, हे जे जर्नल आहे हे 2 भागामध्ये डिस्ट्रीब्यूट करूया. तर बघा आता, माल किंवा वस्तू खाते व खरेदी खाते म्हणजे बघा गुड्स अकाउंट अँड परचेस अकाउंट, यावरती तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. बघा आता घटक आणि स्पष्टीकरण दिलेले आहे. गुड्स अकाउंट, बघा गुड्स कशाला म्हणतात, गुड्स अकाउंट कशाला म्हणतात ते समजून घ्या. तर बघा व्यवसायासाठी ज्या वस्तू पुनर्विक्रीसाठी खरेदी केल्या जातात त्यांना काय म्हणतात, माल किंवा वस्तू म्हणतात. गुड्स रेफर टू आयटम परचेस फॉर रिसेल इन अ बिझनेस. हा प्रश्न महावितरणला आलेला आहे, लक्षात ठेवा. एक एक क्लास हा तुम्हाला बघायचा आहे, एक एक मॉक लावायचे, एक एक मॉक टेस्टची पीडीएफ रीड करायचे, एक एक पीपीटी तुम्ही मी जे शिकवलेलं असेल ते रीडिंग करायचं आहे. एवढं जर केलं तर तुम्हाला 100% सक्सेस मिळेल म्हणजे मिळेलच. ओके, समजून घ्या. गुड्स कशाला म्हणतात, माल कशाला म्हणतात, तर वस्तूच्या पुनर्विक्रीसाठी जे आपण खरेदी करतो त्याला म्हणतात गुड्स किंवा माल. ओके. यानंतर बघा माल खात्याचे प्रकार किती पडतात तर समजून घ्या. पहिलं खरेदी खाते, त्यानंतर विक्री खाते, त्यानंतर बघा खरेदी केलेला माल जर खराब निघाला असेल तर ते आपण परत करत असतो म्हणून खरेदी परत खाते. विकलेला माल जर खराब निघाला असेल तर विक्री परत सुद्धा येऊ शकते म्हणून विक्री परत खाते. त्यानंतर बघा माल खात्याच्या अंतर्गत उचल खाते, नमुना माल वितरित खाते आदी एवढे काय करतात तर माल खात्याचे म्हणजे गुड्स अकाउंटचे प्रकार पडतात. लक्षात ठेवा. टाइप्स ऑफ गुड्स अकाउंट कोणकोणतं आहे, पहिलं परचेस, दुसरं सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, गुड्स विड्रॉवल, सॅम्पल गुड्स अकाउंट. ओके, समजून घ्या. सॅम्पल अकाउंट वितरित करावंच लागेल ना, आणि उत्पादित केलेली वस्तू आपण जर डिस्ट्रीब्यूट करत असू तर बघा ऍडव्हर्टाइजमेंट साठी तुम्ही डिस्ट्रीब्यूट करत आहे, बरोबर आहे, पण तुमच्या व्यवसायातली बघा व्यवसायातली जे काही माल आहे गुड्स ह्या कमी होत आहे का नाही त्याची एंट्री करावी लागेल का नाही, म्हणून हे माल खात्याच्या प्रकारामध्ये याचं सुद्धा इन्क्लूड केल्या जाते. लक्षात ठेवा. ओके. यानंतर बघा खरेदी खाते म्हणजे परचेस अकाउंट. व्यापारासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीची नोंद या खात्यामध्ये केली जाते. खरेदी खातं का बरं ठेवतो आपण, कारण की रेकॉर्ड्स परचेस ऑफ गुड्स रिक्वायर्ड फॉर बिझनेस या करता. यानंतर बघा खरेदीचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ परचेस. बघा आता टाइप्स ऑफ परचेस, पहिला आहे तुम्ही परचेस कशाने करता, एक तर कॅश मध्ये करत असाल किंवा क्रेडिटने करत असाल तर खरेदीचे प्रकार 2 पडतात. पहिलं कॅश परचेस आणि दुसरं क्रेडिट परचेस. याच्या एंट्री कशा होतील ते सुद्धा सांगतो. खरेदी परत आल्यानंतर एंट्री कशी होईल ते सुद्धा सांगतो. सर्वच सांगतो, फक्त तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओला कुठल्याच प्रकारे स्किप न करता बघायचं आहे. बघा आता तुम्हाला भरपूर वेळेसपासून एक डायलॉग ऐकायला मिळाला नसेल, कोणता, तर पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं नसेल. दुसरी गोष्ट लाईक करा आणि आपल्याकडे जेवढे काही मित्र आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून हा जो उपक्रम आहे फ्री ऑफ कॉस्ट मधला युट्यूब मधला हा सुरू राहिला पाहिजे. नाहीतर जर तुमचा जर प्रतिसादच चांगला नसेल तर विनाकारण युट्यूबला ही व्हिडिओ टाकून काही फायदा नाही. ओके, मी हे सर्व पेड बॅच मध्येच टाकेल. तर सर्वांना विनंती आहे, सर्वांनी बघा तुम्हाला मी काही धमकी वगैरे देत नाही बरं का, नाहीतर काही विद्यार्थी असतात की सर तुम्ही असं नका म्हणत जाऊ. तर बघा तुमचं सुद्धा कर्तव्य असतं ना, व्हिडिओ वॉच करता बघत नाही, लाईक करत नाही. 1000च्या वरती व्ह्यूज असतात आपले आणि लाईक पाहिले 100-200. मग बघा तुम्ही जर व्हिडिओ बघत आहे तर एक छोटा प्रयत्न करायचा ना लाईक करण्याचा, फक्त जास्त काही म्हणतो का मी तुम्हाला, नाही, फक्त लाईकच करा. ओके. यानंतर बघा आता रोख खरेदीचा जो व्यवहार होतो त्याच्या एंट्र्या कशा होतात. बघा आता रोख खरेदी कॅश परचेसेस, जेव्हा माल वस्तू खरेदी करून विक्रेत्याला ताबडतोब रोख दिल्या जाते, कॅश दिल्या जाते किंवा धनादेश दिला जातो त्यावेळेस एंट्री कशी केल्या जाते लक्षात ठेवा. उदाहरण आहे सोनूकडून 2000 किमतीचा माल नगदी खरेदी केला. बघा परचेस, बघा परचेस डायरेक्ट असं जर म्हटलं तर बघा सोनू पासून 2000 रुपये किमतीचा माल आपण खरेदी केला ना, मग माल काय झाला तुमच्या व्यवसायात आला ना, मग येणाऱ्या संपत्तीचे खाते तुम्ही काय करता, नावे करता. मग माल अकाउंट डेबिटच्या ऐवजी आपण काय करत असतो, मालला बघा गुड्स अकाउंट डेबिट म्हणजे खरेदी खाते, गुड्स अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट डेबिट असं लिहिता गुड्सच्या ऐवजी आपण रिप्लेस करतो परचेसला. समजून घ्या. भविष्यामध्ये तुम्हाला गुड्स अकाउंट डेबिट नाही करावं लागेल तर परचेस अकाउंट डेबिट करावं लागेल. लक्षात ठेवा. जो माल आहे यासाठी आपण परचेस किंवा सेल वापरत असतो. ओके.
गुड्स 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 वापरत नाही, परचेस किंवा सेल वापरत असतो. मग बघा परचेस अकाउंट डेबिट, माल आला ना म्हणून परचेस अकाउंट डेबिट. मग काय गेलं, तुम्ही कॅशने खरेदी केला म्हणजे तुमच्या व्यवसायातून रोख गेली, मग जाणाऱ्या संपत्तीचे खाते काय करत असतात, जमा करत असतात. ओके. मग बघा व्हाट गोज आउट काय करत असतो, क्रेडिट करत असतो, म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट. नॅरेशन लिहावं लागेल, बेईंग गुड्स परचेस फॉर कॅश, मालाची बघा रोख खरेदी केल्याबद्दल. ओके. यानंतर बघा आता खरेदी खाते, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी झाली आपली कॅश परचेसची एंट्री. यानंतर बघा जे क्रेडिट जर असेल, उधार खरेदी करत असाल तर एंट्री काय होईल, माल खरेदी केल्यानंतर विक्रेत्याला भविष्यामध्ये देणे दिले जाते. ज्या खरेदीच्या बाबतीत विक्रेता खरेदीदाराला मालाच्या शोधण्यासाठी एक निश्चित मुदत देत असतो, तिला काय म्हणतात रे, उधार म्हणतात. जसे की आता तुमचं दुकान आहे. ओके. मी आलो, तुम्हाला म्हटलं मी तुझा शिक्षक आहे, माझ्याकडे आता पैसे नाही, मला तुझ्याकडून हे पाहिजे. तुम्ही मला नाही म्हणाल का, नाही, कारण की मी प्रतिष्ठित व्यक्ती आहे. ओके. तुमची माझी ओळख आहे, तुम्हाला माहिती आहे आज ना उद्या मास्तर कुठं जाणार आहे, पैसे देणारच आहे. ओके. नाही दिले तर मग आहेस गच्ची पकडून ओके जे काय करायचं तो कार्यक्रम करू शकता तुम्ही. बघा अशा प्रकारे काय असेल तर खरेदी उधारीचे व्यवहार चालत असतात. क्रेडिट परचेसचे व्यवहार जर केलं तर एंट्री काय करसाल समजून घ्या. आता परचेस अकाउंट डेबिट बघा, आता तुम्ही खरेदी उधारीवर करा किंवा ऍज अ व्यावसायिक सांगत आहे बरं का, उधारीवर करा किंवा कॅशने करा, तुमच्या व्यवसायामध्ये माल येईल का नाही, येईलच, म्हणून परचेस अकाउंट डेबिट. टू बघा आता जर कोणाकडून उधारीने जर माल, बघा आता कॅश जर परचेस केलं ना, माल आला पैसा गेला, काही घेणं देणं आहे का कोणा व्यक्तीचं. तुम्ही एबीसी कडून घ्या, तुम्ही सलमान खान कडून वस्तू खरेदी करा किंवा विराट कोहली कडून खरेदी करा बॅट, तरी काही फरक पडणार आहे का, काहीच नाही कॅशने जर असेल तर. परंतु जर उधारीवरती व्यवहार असाल तर त्याचं नाव मेन्शन करणे गरजेचं आहे. कारण की आपल्याला त्याला पैसे द्यावे लागतात. समजलं पाहिजे ना, कोणत्या व्यक्तीकडून आपण किती रुपयाचा माल विकत घेतला, मग क्रेडिट करत असताना त्या व्यक्तीचं नाव टाकायचं, जेणेकरून पैसे देत असताना आपल्याला सोयीचं जाईल. सोनाली अकाउंट क्रेडिट अकाउंट काय होईल बघा, एंट्री काय होईल, परचेस अकाउंट डेबिट टू सोनाली अकाउंट. ओके डन. बँक कॅश परचेस ऑन क्रेडिट किती रुपये, 15,000. अशा प्रकारची एंट्री करायची. आता बघा तुम्हाला विचारतील खरेदी परत क्रय प्रत्यय किंवा निर्यात प्रत्यय कशाला म्हणतात. ओके. परचेस रिटर्न आउटवर्ड किंवा रिटर्न आउटवर्ड अकाउंट कशाला म्हणतात. या टायमाला काय करतात तर डेबिट नोट तयार करत असतात. ओके. परचेस रिटर्न जर आलं तर डेबिट नोट तयार करत असतात, लक्षात ठेवा. हे डिटेल मध्ये सांगतो, परंतु त्या अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे की परचेस रिटर्न का बरं होतं. तर बघा खरेदी केल्यानंतर काही कारणास्तव माल परत करावा लागतो, त्यासाठी खरेदी परत खाते वापरले जाते. ओके. आफ्टर परचेसिंग गुड्स इफ दे नीड टू बी रिटर्न फॉर सम रिझन द परचेस रिटर्न अकाउंट इज यूज. ओके. खरेदी परत खातं का बरं तयार करतो, कारण की एखाद्या वेळेस माल खराब निघू शकतो म्हणून. आता बघा माल परत करण्याचे कारण कोणकोणते असू शकतात. रिझन ऑफ रिटर्निंग गुड्स, पहिलं कारण माल मानकानुसार नसणे, म्हणजे गुड्स नॉट ऍज पर स्टँडर्ड. ओके. क्वालिटीच नसते त्याच्यामध्ये, त्यावेळेस काय होईल, माल रिटर्न करू. त्यानंतर बघा दुसरं, आता तुम्ही कोर्स परचेस केला, सपोज बघा आपला जो कोर्स आहे ना याला तुम्हाला गुड्स समजायचा आहे आणि तुम्हाला जर काही आउटपुटच नाही भेटलं तर तुम्ही काय करणार, सर नाही आम्हाला पैसे पाहिजे. ओके. मग या कंडिशन मध्ये जर स्टँडर्ड चांगलं नसेल तर काय आपण बुक काय करत असतो, परचेस रिटर्न बुक ठेवत असतो, त्याच्यामध्ये नोंदी करत असतो. दुसरं, माल हलवताना किंवा मिळताना खराब होणे, म्हणजे गुड्स डॅमेज ड्युरिंग ट्रान्झिट ऑर रिसिप्ट. त्यानंतर बघा स्थायी, हे खूप वेळा होते, आपण अमेझॉन वरून खरेदी करतो, परंतु बघा जे पार्सलवाले असतात ना ते आपलं पार्सल धरतात आणि कुठेही फेकतात, त्याच्यामुळे काय होऊ शकते, ते डॅमेज होऊ शकतात. मग त्या कंडिशन मध्ये आपण काय करतो, रिटर्न करतो. त्यानंतर बघा स्थायी मालाला तुटफुट होणे, मालाची खरेदी आदेश नसणे, म्हणजे गुड्स नॉट ऑर्डर केला नाही, इनडायरेक्ट ऑर्डर आली तरी सुद्धा आपण रिटर्न करत असतो, लक्षात ठेवा. यानंतर बघा अतिरिक्त प्रमाणात माल प्राप्त होणे, म्हणजे एक्सेस क्वांटिटी रिसिव्ड. तुम्ही एक ड्रेस ऑर्डर केला आणि आले 2, जर बघा अशी जर कंडिशन असेल स्त्रियांच्या बाबतीत, पुरुष बघा आता म्हणजे मी कुठल्याही प्रकारे तुमच्यामध्ये हे नाही करत आहे, हरकत करत नाहीये, परंतु लक्षात ठेवा बघा जे स्त्री असते ना, जर एका वस्तूच्या बदल्यात जर 2 वस्तू आल्या आणि एकाच वस्तू जर पेमेंट करायचं असेल तर दोन्ही वस्तू ठेवून घेतात. परंतु पुरुषांचं काही नाही. पुरुष काय करतात, काही
काही काही ठेवून घेतात, परंतु काय काय म्हणतात की सर हे एक्स्ट्राचं आला, मग ते रिटर्न करत असतात. लक्षात ठेवा, अतिरिक्त प्रमाणामध्ये माल प्राप्त झाला तर बिझनेसचं कसं असते माहितीये का, तुम्ही ऑर्डर केली 1000 क्वांटिटी आणि आली 2000, तर या कंडिशन मध्ये तुम्ही 1000 जे गुड्स असेल ते काय करसाल, ते क्वांटिटी परत करसाल. ओके, लक्षात ठेवा. यानंतरचा 6 नंबरचा पॉईंट आहे, मालाच्या पुऱ्या किंवा डब्या झाकल्या नसणे. पॅकेजिंग डिफेक्ट असू शकते ना, पॅकेजिंग डिफेक्ट, तर त्या कंडिशन सुद्धा माल परत केला जातो. आता याचं उदाहरण समजून घेऊ. डेबिट नोट काय असते, क्रेडिट नोट काय असते, बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये लाईट लागलेला असेल आता. ओके, तुम्हाला शिकवतो मी, टेन्शन घेऊ नका. प्रश्न निर्माण होतात तुमच्या डोक्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही, सोल्युशन द्यायला मी आहे. डिटेल मध्ये सांगतो तुम्हाला डेबिट नोट काय असते, क्रेडिट नोट काय असते. ओके, बघा हा टॉपिक शिकायला लागले की सगळ्याच्या मनात प्रश्न येते, डेबिट नोट क्रेडिट नोट, डेबिट नोट क्रेडिट नोट. सांगतो, थांबा. बघा आता उदाहरण, एक्झाम्पल काय असेल. परिस्थिती म्हणजेच काय तर सिनेरिओ. बघा वरील उदाहरणात श्रीमती सोनाली यांच्याकडून उधारीने घेतलेल्या 200 किमतीच्या मालामध्ये दोष असल्याने तो परत केला. इन द गिवन एक्झाम्पल 200 वर्थ ऑफ डिफेक्टिव्ह गुड्स परचेस ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर सोनाली वर रिटर्न्ड. आता मला एक प्रश्न सांगा, येणारी संपत्ती बघा, तुम्ही बघा येणारी जी संपत्ती होती परचेस केलं होतं, येणाऱ्या संपत्तीला काय केलं होतं, नावे केलं होतं. मग आता इथं तुम्हाला काय करावं लागेल, त्याला जमा करावं लागेल. लक्षात ठेवा, काय करावं लागेल, परचेस अकाउंट डेबिट. परचेस करताना परचेस अकाउंट डेबिट झालं, रिटर्न करताना मग परचेस अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. लक्षात ठेवा. मग इथं लिहायला लागेल तुम्हाला परचेस रिटर्न अकाउंट क्रेडिट. परचेस जाणाऱ्या संपत्तीचे खाते काय, जमा. परचेस रिटर्न अकाउंट क्रेडिट. ओके, लक्षात ठेवा. आणि कोणाला माल परचेस, बघा आता कोणाला परत केला, तर सोनालीला, म्हणून लिहायचं आहे मिसेस सोनाली अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. कॅश जर असेल तर कॅश अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. लक्षात ठेवा. आता कॅश जर असेल तर कॅश अकाउंट डेबिट टू, बघा आता कॅश अकाउंट डेबिट का बरं केलं आपण, बघा खर्च झाला ना, म्हणून. आता लक्षात घ्या, इथं काय उधारीचा व्यवहार आहे, सोनालीचं नाव आहे, उधारीचा व्यवहार आहे, म्हणून मिसेस सोनाली अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. ओके, यानंतर बघा आता विक्री. विक्री केल्यानंतर नोंद काय होते, बघा सर्वप्रथम विक्रीची व्याख्या समजून घ्या. विक्री म्हणजे काय तर व्यवसायासाठी माल विकणे. व्यवसायामध्ये विक्रीचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे रोख विक्री आणि दुसरं म्हणजे उधार विक्री. ओके, लक्षात ठेवा. बघा आता रोख विक्री समजून घ्यायचंय तुम्हाला. गोविंदला 5000 रुपये किमतीचा वस्तू रोख स्वरूपामध्ये विकली. आता माल विकला तुम्ही, मग काय झालं, संपत्ती आली असेल, मग संपत्ती, येणाऱ्या संपत्तीचे खाते काय करतात, नावे. संपत्ती कोणत्या स्वरूपात आली असेल, कॅशच्या स्वरूपात, मग रोख खाते नावे. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. काय केलं, संपत्ती का बरं आली, कारण की माल विकला, म्हणून काय टू सेल अकाउंट क्रेडिट. आणि बघा त्याला कंसामध्ये नॅरेशन लिहाल, बिईंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. ओके, 5000 रुपये. उधार विक्री जर केली तर मग काय, बघा वेन गुड्स आर सोल्ड बट द पेमेंट इज रिसिव्ड इन द फ्युचर इट इज कॉल्ड क्रेडिट सेल. व्याख्या विचारू शकता, उधारी विक्री कशाला म्हणतात, तर बघा जेव्हा मालाची विक्री होते आणि विक्रेत्याला तात्काळ पैसे न मिळता भविष्यात मिळण्याची शक्यता असते, तेव्हा अशा व्यवहाराला काय म्हणतात, उधार विक्री म्हणतात. तर बघा आता गोविंदला 30,000 किमतीचा माल विकला, कसा, उधार. मग याची एंट्री, कोणाला विकला, गोविंद अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. संपला विषय. आय थिंक तुम्हाला सर्वांना एंट्र्या कशा करायच्या हे समजलेल्या असतील. भविष्यामधल्या बघा उद्याचं जे क्लास असणार आहे त्यामध्ये भविष्यात जेवढ्या काही एंट्र्या तयार होतात जर्नलमध्ये, एकही एंट्री सोडणार नाही. प्रत्येक एंट्री तुम्हाला डिटेल बारकाईने समजून सांगेल, फोडून सांगेल, जेणेकरून तुम्ही कधीच विसरले नाही पाहिजे. आता बघा इथं क्रेडिट नोट आहे, बघा परचेस रिटर्न डेबिट नोट, सेल्स रिटर्न क्रेडिट नोट. एवढं लक्षात ठेवा फक्त. परचेस रिटर्न डेबिट नोट, सेल्स रिटर्न क्रेडिट नोट. ओके, विक्री परत. बघा व्हेन अ सेलर सेल्स गुड्स अ कस्टमर बट ड्यू टू सम रिझन द बायर रिटर्न्स अ पार्ट ऑफ द गुड्स इट इज कॉल्ड सेल्स रिटर्न. बघा विक्रेता ग्राहकाला माल विकतो, पण काही कारणाने ग्राहक काही माल परत करतो, त्याला विक्री परत म्हणतात. अ क्रेडिट नोट इज इश्यूड टू रेकॉर्ड दिस रिटर्न इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. या व्यवहाराची नोंद ठेवण्यासाठी आपतपत्रक म्हणजे क्रेडिट नोट दिले जाते. उदाहरण बघा, एक्झाम्पल बघा, गुड्स वर्थ ₹30,000 वर सोल्ड बट लेटर गुड्स वर्थ ₹8,000 वर रिटर्न बाय द कस्टमर.
ओके, हे उदाहरण आहे, याची एंट्री कशी होईल समजून घ्या. बघा आता तुम्ही काहीतरी विकलं, बरोबर आहे, कॅश काल ते बघा आता समजून घ्या. उधारीचा व्यवहार आहे ना, हा कॅशचा का नाही, उधारीचा व्यवहार आहे, म्हणून कस्टमर अकाउंटला बघा कस्टमरला माल विकला होता ना तुम्ही, बघा सेल्स हे क्रेडिट झालं, मग रिटर्न जर आला तर त्याला डेबिट करायचं. म्हणजे बघा सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. का बरं? विकलेला माल परत आला म्हणून. विकलेला माल परत आला म्हणजे संपत्ती आली ना आपल्या व्यवसायामध्ये परत. मग सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट कोणापासून आली तर स्पेसिफिक व्यक्तीपासून, कस्टमर पासून, म्हणून कस्टमर अकाउंट टू कस्टमर अकाउंट. एंट्री काय करा मग, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट. अशा प्रकारे नोंद होईल, लक्षात ठेवा. ओके, यानंतर बघा आता डिफरन्स बिटवीन डेबिट नोट अँड क्रेडिट नोट. बघा डेबिट नोट आणि क्रेडिट नोट यामध्ये डिफरन्स काय तर 4 ते 5 पॉईंट नुसार समजून घ्या. बघा आता पहिलं याचा अर्थ समजून घेऊ. डेबिट नोट कशाला म्हणतात तर इश्यूड बाय द बायर व्हेन गुड्स आर रिटर्न ऑर ओव्हरचार्ज. बघा खरेदीदार जर विक्रेत्याला, बघा जो खरेदीदार आहे हा विक्रेत्याला जे देतो त्याला म्हणतात डेबिट नोट. खरेदीदार जे विक्रेत्याला देतो त्याला काय म्हणतात डेबिट नोट, आणि विक्रेता जे खरेदीदाराला देतो त्याला म्हणतात क्रेडिट नोट. समजून घ्या, यावरती परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत असतात, याला स्टार मार्क करा. बघा आता डेबिट नोट कोण जारी करतो आणि क्रेडिट नोट कोण जारी करतो लक्षात ठेवायचं आहे. डेबिट नोट हा बायर, बघा खरेदीदार काय करत असतो डेबिट नोट तयार करतो, जारी करतो, आणि क्रेडिट नोट कोण करतो तर सेलर करत असतो, लक्षात ठेवा. यानंतर बघा पर्पज, याचा उद्देश काय रे डेबिट नोट आणि क्रेडिट नोटचा तर बघा डेबिट नोटचा उद्देश आहे विक्रेत्याला देईल रक्कम कमी करण्यासाठी. आता बघा तुमच्या जनरल एंट्री मध्ये माल विकला त्याची नोंद केली का नाही, ओके, तर मग ते कमी करणे गरजेचं आहे का नाही, मग त्यासाठी डेबिट नोट केल्या जाते, लिहिल्या जाते. टू रिड्यूस द अमाऊंट पेबल टू द सेलर. क्रेडिट नोट कशासाठी तर टू रिड्यूस द अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम द बायर. यानंतर बघा हे कधी वापरली जाते. बघा आता डेबिट नोट कधी कधी कोणकोणत्या परिस्थितीमध्ये यूज केल्या जाते, वापरली जाते समजून घ्या. पहिलं गुड्स रिटर्न टू द सेलर म्हणजे माल विक्रेत्याला परत केल्यास. दुसरं ओव्हरचार्ज इनवॉइस म्हणजे जास्तीच्या बिलासाठी. त्यानंतर बघा डिफेक्टिव्ह ऑर इनकरेक्ट गुड्स रिसिव्ड म्हणजे त्रुटीयुक्त माल असल्यास. अशा कंडिशन मध्ये माल विक्रेत्याला म्हणजे काय रे, बघा आता तुम्ही परचेस करत आहे, बरोबर आहे, मग तुम्ही कोण झाले त्याचे कस्टमर झाले, मग त्याला जर तुम्ही बघा परत करत आहे मग त्या कंडिशन मध्ये त्याला डेबिट नोट देणे फार गरजेचे असते. आता क्रेडिट नोट गुड्स रिटर्न बाय द बायर, ग्राहकाने माल परत केल्यास. ओव्हर बिलिंग करेक्शन बिलातील त्रुटी सुधारण्यासाठी आणि विक्रीनंतर सवलत दिल्यास. डिस्काउंट ऑर रिफंड गिवन आफ्टर सेल. ओके, समजून घ्या डेबिट नोट आणि क्रेडिट नोट हे कधी वापरतात, कधी यूज केले जाते. यानंतर बघा याचा इफेक्ट कोणकोणत्या गोष्टीवरती पडतो, कोणकोणत्या नोंदीवर परिणाम होतात ते समजून घेऊ. बघा डेबिट नोटचा जो सरळ आहे परिणाम हा सेलर अकाउंटच्या डेबिटेड, बघा विक्रेत्याचे खाते डेबिट होत असते, लक्षात ठेवा. आणि क्रेडिट नोटचा काय होते तर ग्राहकाचे खाते क्रेडिट होत असते, म्हणजे बायर्स अकाउंट क्रेडिट होत असते. यानंतर बघा जर्नल एंट्री कशी होईल. बघा आता डेबिट नोट एंट्री कशी होते तर डेबिट सप्लायर अकाउंट आणि क्रेडिट परचेस रिटर्न अकाउंट. डेबिट नोट एंट्री कशी असते रे, बघा परचेस रिटर्नलाच काय म्हणतात डेबिट नोट. परचेस रिटर्नचं दुसरं नाव काय डेबिट नोट आहे, आणि सेल्स रिटर्नचं दुसरं नाव काय क्रेडिट नोट आहे, लक्षात ठेवा. ओके, हे परीक्षेत येते. बघा मग आता डेबिट नोट एंट्री काय असेल तर डेबिट सप्लायर्स अकाउंट, क्रेडिट परचेस रिटर्न अकाउंट. क्रेडिट नोटचं काय असेल मग, बघा आता क्रेडिट नोट्स एंट्रीचं काय असणार तर डेबिट सेल्स रिटर्न अकाउंट आणि क्रेडिट कस्टमर्स अकाउंट. आय थिंक सर्वांना ह्या गोष्टी समजल्या असतील. आता शेवटचं 7 आणि 8 पॉईंट लक्षात ठेवा. उदाहरण जर घेतलं बघा डेबिट नोट गुड्स वर 10,000 परचेस बट 2,000 रिटर्न ड्यू टू द डॅमेज. बघा आता तुम्ही मालाची खरेदी केली परंतु काहीतरी डॅमेज असल्या कारणाने त्यातला काही माल तुम्ही काय केला परत दिला, मग त्या कंडिशन मध्ये जे लिहितात त्याला म्हणतात डेबिट नोट. ओके, त्यानंतर बघा तुम्ही माल आता काय केलं विकला आणि तुमच्या कस्टमरनं तो परत दिला काही कारणास्तव, तर त्यावेळेस जे लिहितात त्याला म्हणतात क्रेडिट नोट. बघा आता की डिफरन्स म्हणजे मुख्य फरक काय. बघा आता डेबिट नोट बायर इश्यूज टू सेलर म्हणजे खरेदीदार विक्रेत्याला देतो, म्हणजे तुम्ही व्यवसाय करताय म्हणजे तुम्ही कोण आहे खरेदीदार आहे, परचेस करताय,
आणि तुम्ही ते काय करतो, विक्रेत्याला देत असतात. लक्षात ठेवा. क्रेडिट नोट म्हणजे काय, तर सेलर इश्यूज टू बायर. तुम्ही कोण आहे आता, विक्रेता आहे, आणि तुमच्याकडून जो व्यक्ती माल घेईल त्याला तुम्ही जे द्याल त्याला म्हणता क्रेडिट नोट. लक्षात ठेवा. तुम्हाला जर समोरचा व्यक्ती देत असेल, समजून खरेदीदार विक्रेत्याला जे देतो त्याला काय म्हणतात, डेबिट नोट, आणि विक्रेता जे खरेदीदाराला जे देतो त्याला म्हणतात क्रेडिट नोट. आय थिंक ह्या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. ओके, तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मग एवढंच. बघा कुठंतरी मला सुद्धा जर आपली प्रकृती पाहिली थोडीशी कसं आहे माहितीये का, एवढंही काही खराब नाही आहे, थोडस आवाजामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. ओके, नॉर्मल हे सुद्धा आहे, फिवर सुद्धा आहे. परंतु बघा कुठंतरी जे शिकवण्याची आवड आहे ना, ते मला शांत बसू देत नाही, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही माझा आवाज खराब असताना सुद्धा हा व्हिडिओ बघितला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस इनिशिएटिव्ह, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. थँक यू.